हिचं असं म्हणणे की सगळ्यांना दाखव बाबा हाय तुझी गर्लफ्रेंड. काय नाश्ता करायला या सकाळ सकाळचा नाश्ता पाहिजे जोरात. त्यांचं आता चालू झालं इथे खाणं पिणं बघा. हे बघा आपण सगळ्यात हा जास्त खातो. तुला मस्त मजा आली खायला. गहू जरा ग दादलगिरी कर नको. काय करतोय एवढं. हाय गाईस सगळ्यांना हॅपी दिवाळी. तर आपण ठरवलेलं की गणपतीमध्ये सेकंड ब्लॉग बनवणार पण तो बनला नाही. तर आम्ही असं ठरवलेलं सुजल आणि मी की आपण दिवाळीला सगळ्यात भारी ब्लॉग बनवू आणि थोडा मोठा पण बनवू. लास्ट टाइम आम्हाला एवढी आयडिया पण नव्हती की कसा बनवायचा ब्लॉग काय, म्हणून तो आम्ही छोटा बनवलेला. पण या टाइमला आता आम्ही मोठा ब्लॉग बनवू. आता तो ब्लॉग आता आम्ही इथून कंटिन्यू करणार आहेत. हे बघा सगळे आलेत मस्त कपडे घालून आणि सगळे आम्ही तर झोपलेलो. सगळे पोरं आज आमच्या घरीच होते झोपायला. हे बघा ह्याचं तर काहीतरी असतं बघा. नाही भारी दिसत. सगळ्यांनी मस्त कुर्ते घातले आज. हे बघा हिरो बघा दाखवते रे पूर्ण. आता इथून डायरेक्ट साईबाबा मंदिरामध्ये. तोपर्यंत तुम्ही कंटिन्यू राहा. आई रोडवर आलो आता कोण दिसत तर नाही आणि आपली इथं गाडी बघा रेडीमध्ये. आणि या भाईनी तर आज बुलेट आणली डायरेक्ट. आज काय राडा होणार ऐकणार ना भाई. काय दोन गाड्या आहेत. दोन गाड्या अजून एक गाडी आहे तिकडं पण. ती पण आपली गाडी, ही पण आपली गाडी, ही पण आपली गाडी. आज पोरांना काय टेन्शन नसेल. लास्ट टाइम भाई एवढा विषय आला ना, गाड्यांचा लपडा होता बाबा. गाड्याच नव्हत्या. ह्या टाइमला गाड्या पण आहे सगळे. यावर्षी मजा येणार आहे खूप. हे बघा हे बघा आता सकाळ झाली पण नाही अजून. आणि इथं बघा चष्मे लावायला चालू केले आहे लोकांनी. आता मंदिरात जातो आम्ही. पहिलं मंदिरात गेल्यावर तिकडं ब्लॉग. हे बघा झालं भाई सकाळ सकाळ फटाके फोडायला. चलो चलो भाई आलो मंदिरात. मंदिरात चला पहिलं तर थांब जरा मला कॅमेरा सेट करू दे. बरोबर आहे आता वाटतं. हां बरोबर आहे बरोबर आहे. चला मंदिरात आता पहिलं मंदिरात जाऊ. बाबांच्या पाया पडू. मग तिथून डायरेक्ट नाश्ता वगैरे करायला लावून तिथून डायरेक्ट कल्टी खाऊ आहे काय डायरेक्ट. सकाळचं किती वाजले काय माहीत पण नाही. त्यामध्ये असं वाटतं जरा जरा झोप पण आली आहे. एवढा इथं अंधार पण आहे अजून. तर बघू आता कंटिन्यू करायला तर लागेल ब्लॉग. झोप असू दे काय पण असू दे ब्लॉग तर कंटिन्यू करायला लागेल. त्यामध्ये हे शाने यांचं हर टाईमचं लेट असतं. आणि तुम्हाला माहिती आहे तो सुजल आहे ना, सुजल हर टाईम लेट करतो. त्यामुळे लेट झालं. नाही तर आमचं काय प्लॅन होता की आम्ही 5:30ला येऊ भाई. 5:30 इथं झाले 6 वाजून गेलेत. पण आता आम्ही आता आलोय. अरे गर्दी वाटतं भाई. गर्दीत तर आहे भाई. आरती तर चालू झाली ना अजून. चालू नाही आली रे अजून. काढा इथं चपला काढा भाई. चपला लपून ठेवा भाई. इथं डेंजर आहे भाई. माझी लास्ट टाइम चप्पल चोरले. म्हणजे असं 2दा-3दा झाले भाई. चप्पल बघ हा डायरेक्ट बिल्डिंग मध्ये ठेवते. गाईज मी चप्पलच लपवली. माझी चप्पल दिसते का तुम्हाला? लपवा एकमेकांची लपून टाका. काय करतोय एवढं. चोर पण कन्फ्युज होईल माहिती का कुठे ठेवली लोकांनी चप्पल. चल भाई चल आपली पण काढून ठेवतो मस्त चप्पल. भाई बरं झालं नशीब आहे की आरती चालू झाली नाही अजून. आरतीच्या चालू व्हायच्या आम्ही आधीच आलो भाई. आणि मला असं वाटतं आता आतमध्ये कॅमेरा अलाउड नाही तर आपण डायरेक्ट नंतर कंटिन्यू करू भाई. आता आरती झाली. आतमध्ये तर मोबाईल अलाउड नव्हता म्हणून आता आम्ही डायरेक्ट बाहेर झालो. कारण तिथं नुसतं 1-1 मिनिटाला असं मोबाईल बाहेर काढला तरी आतमध्ये ठेवून जास्त बोलवते. म्हणून डायरेक्ट आता आम्ही इथूनच कंटिन्यू करतोय. मजा आली का सकाळ सकाळ आरतीला? हा आता जरा असा चांगला मूड वाटतो भाई. माझ्यापासून सगळे झोपेमध्ये होते. आता जरा सगळ्यांना चांगला मूड वाटतो जरा आरती झाल्यानंतर. नाहीतर मग आहे मग ते डोळे बंद एकाचा असा मूड ऑफ आहे. आता तसं काय वाटत नाही. आता मस्त आरती झाली तर जरा चांगलं वाटतंय. सकाळ सकाळ मंदिरामध्ये यायची मजा वेगळी आहे पाय काय. अरे मजा आली आता. आता नुसतं ना हसत असतो कंटिन्यू. याचं काय माहिती. भाई घरातून कोणच नाश्ता करून नव्हतं आलेलं. मंदिरामध्ये सगळ्यांना भूक तर लागलेली आरतीच्या टाइमला. आणि भाई जसं बाहेर आलो तसं यांची नाटकी चालू झाली भाई. भूक लागली. त्यांचं आता चालू झालं इथं खाणं पिणं बघा. सकाळ आपण घरी उठू पण शकत नाही. मम्मी आपण लोकांना चहा खायला दे. मम्मी तर मला शिवाय घालते सकाळ सकाळ उठवल्यावर. हे बघा चालू भाई काय रगडा. सगळ्यात हा जास्त खातो. हा अरे हा बघा हा यांना एवढं खायला लागते ना भाई. डेंजर खातात काय एकदम फुल. काय रे किती भारी दिसते बघ गाडी आज. 2 गाडी 1 2 3 गाड्या आज. खाऊ जरा पहिलं नंतर बोलू. काय नाश्ता करायला या. सकाळ सकाळचा नाश्ता भाई जोरात.
भाई तुम्हाला आजच्या ड्रेसिंग दाखवतो. थांबा आता आपली व्हिडिओ ती ड्रेसिंग बघा. भाई मला ड्रेसिंग तर आवडली असेल. यांच्या आता फोटोशूट चालू झालं भाई पहिलं उपवनला. आता यांना लेट नाही होते मगापासून मी काढत होतो. नाही मी मगापासून काढत होता यांना लेट होत होता. स्वतःचं शूट झालं दुसऱ्यांचं केलं याचं तर काहीतरी याचं ऍटिट्यूड बघा. अरे बाबाला फोटो हा चल चल भाई काढा तुम्ही पण चल जाऊ दे. काय लहान आहे दिसाय. हा माहित नाही ना. बघा बघा याची तर चल काय इथं काय असते का माहिती भाई. बघा काय माझं नाक बॉम्ब फुटला. याच्या नाकावर भाई ना तो नाकावर डायरेक्ट बॉम्ब फुटला. इथून डायरेक्ट रक्त देत होतं. लय खतरनाक. अरे तो पिक्चर कुठला कल्याणला पळून गेला डायरेक्ट. नाकातून रक्त येतो तो मराठी पिक्चर. स्वप्नील जोशी झालेला हा डायरेक्ट. दुनियादारी मधला ना का नाकातून रक्त येतं भाई. तसा सीन झालेला काय पडलाय जलमडाक पडला डायरेक्ट. तेवढंच लागून डायरेक्ट कल्याणला पळाला तो. हा ना डेंजर आहे भाई काय विचारा. आता यांचा फोटोशूट करून डायरेक्ट आपण तलाव पहिला कल्टी खाऊ. तो फॉग बघ कसलं आलं भाई मस्त एकदम पण. त्या साईडला पण आहे दिवाळी पाठ. पण आपण इथं थांबणार नाही. आम्ही डायरेक्ट भाई तिकडे डायरेक्ट भेटू परत. आम्ही तिकडे जाणार भाई तलाव पाहिजे जाणार. आता 10-15 मिनिटांमध्ये इथून निघणार. तिकडे गेल्यावर खूप मजा होणार मस्त. तर इथं फोटोशूट करू कम्प्लीट. बाय बाय. काय काय आम्ही आता तलाव पाळीला पोहोचलेलो आहे. आपली गँग इथं उभाचे सगळे आता चहा पिणार. चहा आलेली आपली. प्रेम भाई फ्रेश वाटेल जरा. सकाळ चहा पिलं जरा मूड चांगला होता का चहा पिलं. आता तू चहा पिणार बरं आले डायरेक्ट. घर वाले भी ना मेरे समझते नहीं है कभी कभी. उस स्टार नहीं है दुनिया है मेरी. माहिती आमची दिवाळी झाली. एवढं खतरनाक ऊन होतं ना खतरनाक. तर आम्ही तिकडून कल्टी खाल्ली सुजल आम्ही सगळ्या लोकांनी. आणि या लोकांनी आता काय केलं माहिती का हे लोक सगळे गेले गर्लफ्रेंड सोबत आणि मला एकट्याला टाकलं. तर मी पण शहाणा आहे भाई. मी पण माझ्या गर्लफ्रेंडला बोलवलं आणि आता मी पण फिरते मस्त. आता जाणार तिच्यासोबत फिरणार ना असं दाखवते. हा की दाखव मला की हाय तुझी गर्लफ्रेंड. सगळ्यांना दाखव. हिचं असं म्हणणे की सगळ्यांना दाखव बाबा हाय तुझी गर्लफ्रेंड. आता मग तिला बोललो ठीक आहे चल दिवाळीला ना आपण एक काम करू ब्लॉग मध्ये ना तुला घेणार तर नाही तुझ्यासोबत फिरणार मी. आता इथून जाणार आता आम्ही हॉटेलला खाणार पिणार. तिकडून कुठं जायचं. आईस्क्रीम खायचं ना. आईस्क्रीम खायला जाणार काय असते मग कशी असते. चाळीस चांगली आहे एकदम साधी आहे.
आणि तुम्हाला समजणारच नाही की माझी गर्लफ्रेंड आहे. कोणाला समजणार आहे भाई. आमच्या एरियामध्ये पण कोणाला माहित नाही. माझ्या मित्रांना पण थोड्याच जणांना माहिती आहे. आणि त्यामध्ये पण मी हिला फॉलो करत नाही, कुठल्या पोरीला फॉलो करत नाही, तर कोणाला समजणारच नाही. फक्त एका लोकांना, फक्त एक जणाला माहिती आहे माझी गर्लफ्रेंड आहे. फक्त एक जण. आणि तो पण कोण माहिती आहे का? सुजल. सुजलला माहिती आहे फक्त माझी गर्लफ्रेंड, बाकी कोणाला माहित नाही. आणि मी सांगणार पण नाही कोणाला. काय पितो दारू नाही भाई. रेडबुल आहे, रेडबुल. दारू नाही पित आम्ही, मी पण नाही पित. आणि मला ही पोरगी पिऊन देणार पण नाही दारू. आणि मी दारू पित नाही, मला घरचे बाहेर हाकलते. तर आता आम्ही रेडबुल पितोय. कधी येईल काय माहिती. नुसतं पापड संपवला काही नाही. नुसतं पापडच खाते, बाकी काय खाणारच की नाही नक्की तू. ना भाई काळा दिसतोय रे पण मी. भाई जेवलो मस्त, मजा आली खायला. गहू जरा गप पागलगिरी करू नको. एवढी मजा आली ना जेवायला. ते लोक गेले आणि आम्ही तर खायला आलो. बरं झालं ते लोक गेले. आम्ही आता भेटलो पण खूप दिवसानंतर. आणि बरं झालं की मी सांगितलं भाई माझी गर्लफ्रेंड आहे. खूप पोरी मेसेज करत, 300-400 पोरी असे मेसेज करतात ना मला 4-5 दिवसामध्ये. त्या लोकांची आता विचारायला त्यांना वाईट वाटणार आहे खूप की माझी गर्लफ्रेंड आहे. आता ते मेसेज नाही करणार मला. हे बघ, हे ईडीने काय केलं इथं. मस्ती करते का. पूस आहे, पूस पूस, पूर्ण पूस. आणि मला तर असं वाटतं आता ना संध्याकाळीच ब्लॉग कंटिन्यू करू. कारण ते सुजल बिजल कोणच आले नाही, कोणच नाही, काय नाही. तर एवढं मला मजा नाही आली. आता डायरेक्ट आहे ना संध्याकाळी जेव्हा आम्ही बॉम्ब फोडू, अजून खूप मजा करायची संध्याकाळी. पण हा मोठा ब्लॉग बनवायचा होता. आपण ठरवलेलं पहिल्या ब्लॉगमध्ये की हा ब्लॉग मोठा बनवायचा आहे. तर संध्याकाळी पण कंटिन्यू करणार ब्लॉग. तर संध्याकाळीच डायरेक्ट भेटूया. बाय गाईज. तो आपला दुपारचा ब्लॉग आता आम्ही कंटिन्यू करतोय. आता वाजले किती रे, 7:30 का 8 वाजले. आणि आता आम्ही चालू फटाके फोडायला इस्टेटला मस्त. आणि आमच्यासोबत कोण आहे माहिती तुम्हाला, ते आम्ही दाखवू नाही शकत. डेंजर. आता पहिलं तिथं उतरणार, पेट्रोल भरणार. पेट्रोल भरून झाल्यानंतर फटाके फोडणार, मस्त फोटो वगैरे काढणार. सकाळपासून असं पहिल्यांदा झालं असेल की दिवाळी पाटला मी एक पण फोटो टाकला नाही स्टोरीला. आता तिकडे गेल्यानंतर पहिले फोटो टाकणार भाई, मस्त फोटो काढणार, सॉरी मग टाकणार. हे बघा बिचारे, हालत खराब झालेली पाशी भाई. भूक पण खूप लागली. परत मग अशी हॉटेलला जेवलो, त्यानंतर काहीच खाल्लं नाही माहिती का मी. आणि हा ह्याच्यामुळं आपला ब्लॉग झाला नाही खरं तर. हा गेला गर्लफ्रेंड सोबत. तर गेला तर जाऊ दे, मी पण तर गेलेलो. नंतर हा भारी सजवलं बघा इस्टेटला. आता आम्ही ते इस्टेटला आलो. आता थोड्या वेळी फटाके फोडू. पण इस्टेटला एवढं भारी लागतं एकदम खतरनाक. फुल कडक मध्ये सजवलं का फोटो, मस्त वाटतं भाई. घुमी एक नंबर. असं थोडं फिरत राहू. बैठक पण आलंय. एकदम त्या साईडला तर पूर्ण गोल्डन लाईट आहे भाई. एवढी गोल्डन लाईट आहे तिकडे त्या साईडला दाखवली. तुझ्याला एवढा वैताग आला ना भाई, झोप आहे ते. म्हणून बोलवतो दिवसभर फिरू नको आयटम सोबत. हा ना. गाईस भाई, दुपार असू दे संध्याकाळ असू दे, नुसतं गरमच गरम होतंय. तर आम्हाला असं वाटतं आता तो ब्लॉग एंड करावा. आता पण सगळ्यांची हालत खतरनाक झाली एकदम. आता सेकंड ब्लॉग आहे ना, डायरेक्ट काहीतरी असं बाहेर फिरायला जाणार ना, तेव्हाच डायरेक्ट बाहेर कुठेतरी फिरायला जाणार तेव्हाच आपण एक सेकंड ब्लॉग टाकू. आणि कमेंट करा भाई, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा.
कारण सगळ्यांना आमचा ब्लॉग तुम्ही पाठवा भाई. आमची स्टार्टिंग जरा तुम्ही समजून घेऊ शकता, आम्हाला ब्लॉग आयडिया पण नाही. स्टार्टिंग जरा स्टार्टिंगला सगळे ब्लॉगर असेच असतात, तर आम्हाला पण थोडं समजून घ्या बस, बाकी काय नाही. बाय, हॅपी दिवाळी तुम्हाला परत एकदा. परत भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. आतासाठी बाय.